कोण काय बोलतंय कोण काय सांगते याच्यापेक्षा मागच्या मसवडच्या नगरपालिकेच्या इलेक्शन पासून या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांनी मंत्री म्हणून काम केलं ते आपल्या या कुकुडवाड गटाचा सुपुत्र महादेवराव जानकर साहेबांनी सगळ्यांना एकीने यावं आणि आपण एकत्र राहावं या भावनेतून पहिल्यांदा मी तिथं मसवडात सुरुवात केली। तुम्ही मसवडच्या पराभवाकडे बाकी कोण कसं बघतं हे मला माहित नाही। जर त्या पराभवाकडे आपण नीट बघितलं सावंत साहेब तर आपल्या लक्षात येईल की विधानसभेला जिथं 7-7 हजारांना पण मायनस होतो त्यामध्ये काही जातीय समीकरण पुन्हा ते सिद्ध करू शकले, पुन्हा ते दाखवू शकले फॅक्टर आम्ही असं करतोय तसं करतोय ह्या काही गोष्टी। तर मसवडचं इलेक्शन 1.5 महिन्यामध्ये जिथं 1.5 ते 2 महिन्यापूर्वी हे इलेक्शन बिनविरोध होईल इथे इलेक्शन सुद्धा होणार नाही। इथं बाकी जसं महाराष्ट्रात बिनविरोध इलेक्शन झाले तसं होतंय की काय अशी परिस्थिती असताना मसवडचे इलेक्शन आम्ही एका दिलानं एका विचारानं तिथं लढलो। आणि बांधवांनो महाराष्ट्राचं आणि राज्याचं देशाचं नाव घेणाऱ्या लोकांना शेवटच्या 4 दिवसात गल्ली गोळा फिरायला लागलं, घरदाराला सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करायला लागल्या। त्यामुळे मसवडचा विजय हे मी अपयश मानत नाही। काही अपयश इतके सर यशाची पहिली पायरी असते। मसवडचं इलेक्शन हे आपल्या यशाची पहिली पायरी आहे। त्यामुळं मसवडच्या इलेक्शननं आदरणीय जानकर साहेबांनी मग तिथं आदरणीय देशमुख साहेब होते, अभयदादा होतो, मी होतो, मनोजदादा पोळ होते, आम्ही सगळ्यांनी जे मधल्या कालखंडामध्ये आपण कुठं काही नाही किंवा अडचणीत आहे मान तालुका सगळाच कुठं काही वेगळ्या दिशेनं चाललाय हे जे चित्र निर्माण झालं होतं त्याच्या विरुद्ध पहिली सुरुवात ही आपण तिथं केली। आणि आज बांधवांनो मी अत्यंत नम्रपणे आपल्या सगळ्यांना सांगेन आलेल्या सगळ्या लोकांचं मी पहिल्यांदा नम्रपणे आपल्या सगळ्यांचं इथं मनापासून स्वागत करतो। फक्त एका दिवसामध्ये परवा रात्री आपल्या बरोबर परवा रात्री आपली परवा चर्चा झाली त्याची 2 कारणे आहेत। परवा रात्री आमची चर्चा झाली की आपल्याला आता एकत्र उद्या एखाद्या वेळी आम्हाला असं वाटतंय की वाटत होतं उद्या सोमवारी एखाद्या वेळी आचारसंहिता लागेल आणि एकदा जर आचारसंहिता लागली तर आपल्याला एकत्र बसता येणार नाही किंवा एकत्र काही मेसेज देता येणार नाही। म्हणून एका दिवसामध्ये ते पण असं सांगितलं की तुमच्या गावातले 5-5 लोक या विचाराची 5 तिकडच्या 5 विचार जर इथं आपण ठरवलं असतं मेळावा म्हणजे कुकुडवाड गटाचा मेळावा घ्यायचा तर लोकांना सगळ्यांना जर सांगितलं असतं गावातल्या सगळ्यांना घेऊन या। तुम्ही बघितलं असेल मागच्या काही दिवसापूर्वी 3-4 दिवस फक्त महिलांना घेऊन या सांगितलं आणि काय झालं तुम्ही बघितलं कुकुडवाड गटातल्या तेवढ्या महिलांचा हिशोब जर काढला तर महिलांच्या जेव्हा आपण इलेक्शन हरत नाही। पुरुषांचं मी सांगतच नाही, नुसत्या महिलांच्या जेव्हा तुमच्या घरातल्या सगळ्या भगिनी आल्या होत्या आणि त्यामुळे आज मी आणि अभयदादांनी फक्त बाबा आपण प्रमुख कार्यकर्ते एकत्र बसूया, आपण एका दिलानं एका विचारानं हा कुकुडवाड पुढे घेऊन जातोय एवढं दाखवायसाठी आपण ठरवलं। आणि या निमित्तानं बैठक घ्यायची होती पण बैठकीला तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आला सगळ्यांकडे बघितल्यावर ही बैठक नाही तर मेळावा वाटायला लागला। यातलं खरं हे आपलं यश आहे। एक सुद्धा गाव बघा इथं सगळी करती धरती प्रत्येक गावातली तुम्ही माणसं बघा आणि ही सगळी जर माणसं आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की या गटामध्ये फक्त काय झालंय बांधवांनो दिवा हा नेहमीच प्रकार असतो। कायम लक्षात ठेवा आपल्या घरात आपण जुन्या काळात लाईट नव्हती कंदील वापरायचं बरोबर आहे ना। कंदील रात्री वापरला की सकाळी काय व्हायचं पहाटे त्याला प्रकाश कमी व्हायचा म्हणजे त्या दिव्यातला तेल पण संपलं नव्हतं, वात पण संपली नाही आणि दिव्यातलं काहीच संपलं नव्हतं। दिव्याला फक्त थोडी काजळी आलेली असते। घरातल्या म्हाताऱ्या आजीला माहित असते काही करायला लागत नाही, सकाळी ती उठते फडकं घेते आणि फक्त काजळी पुसते, सकाळी पुन्हा दिवा तेवढ्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो दिवा तेवढ्याच ताकदीने पेटतो बरोबर आहे ना। बघितले ना आपण सगळ्यांनी त्यामुळे थोडीफार फक्त काजळी आले बाकी काही झालेलं नाही। जरा काजळी झटकली ना की सोनवणे बापू बाकी काही इतके सर करायचे गेले फक्त काजळी झटकायची। आणि या निमित्तानं आज व्यासपीठावर असलेले अभयदादा जगताप असतील आणि व्यासपीठावरचे सगळे मान्यवर तर नाव घ्यायचं झालं तर जसं तुमचं घेऊ मधुभाव
तसं खाली बसलेल्या या सगळ्या तरुणपासून ते मागे बसलेल्या सगळ्यांचं नाव घ्यायला लागेल. एक सुद्धा इथं असं नाही की ज्याचं मी विजय सर नाव घेऊ शकणार नाही. आहे का कोणाचं यातलं एखादा मुजीबाई एखादा मी नावाला हात मारणार नाही. सगळे आहेत. मी बघतोय कोणाच्या चेहऱ्यावर काय चाललंय, कोण काय बोलतोय, रघुच्या चेहऱ्यावर काय हवं आहे, मगापासून कोण बोलायला उठलं, कोण काय म्हणते, कोणाच्या चेहऱ्यावर काय बाहेर दिसत. पण या जगामध्ये खुल्या दिलानं एखादी गोष्ट राजकारणामध्ये घडत असते. अभयदादांनी पण खुल्या दिलानं सांगितलं. मी पण 30 वर्ष राजकारण करत असताना चंदू साहेब, सगळ्याच माणसाला या जगामध्ये माणूस खुश करू शकत नाही. आपल्या कुटुंबात सुद्धा आपण बघतो की सगळ्याला आपण खुश नाही करू शकत. ते काही दिलेत गोष्टी घडत असतात. साधारण 25-30 वर्ष मी पण समाजकारणात राजकारणात काम करतोय. अभयदादांनी खुल्या दिलानं सांगितलं, रणजित पुढे, की खुल्या दिलानं सांगितलं की आम्ही मंडळी जिथं काही चुकलं पण असेल, जेवढं केलं त्याचं पण मनात ठेवत नाही. पण एखादी गोष्ट चुकीची झाली तर आपण मनात ठेवतो. तसं खुल्या दिलानं सांगतो की 30 वर्षामध्ये काही गोष्टी घडत असतात गावगाड्यामध्ये, राजकारणामध्ये. आज या मेळाव्याच्या निमित्तानं, या बैठकीच्या निमित्तानं मी आपल्याला एवढंच प्रामाणिकपणे सांगतोय, कुकुडवाड गटातनं यशाची सुरुवात करायची आहे. याच्या संदर्भामध्ये आदरणीय नितीन काका पाटलांनी परवा मतदारसंघाच्या संदर्भाने मान खटावची अभयदादा आमची मिटिंग घेतली. मी असेल, मनोज दादा होतो, देशमुख साहेब होते, आणखी वरच्या भागातले काही मंडळी होते. आणि त्यांनी पुन्हा सांगितलं की मसवडचं अपयश, मी ही अपयश मी मानत नाही. आमच्या पार्टीची भावना आहे, आम्ही मसवडला अपयश मानतच नाही. कसा लढलो आणि ताकदीने लढलो याच्या संदर्भात आपली पार्टी खुश आहे. आणि त्यामुळं आजची बैठक ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज राज्यामध्ये एक व्हायला लागली. सगळी माणसं एका दिलाने एका विचार राज्यात काम करत आहेत. ही सगळी या तालुक्यापर्यंत आणि या गटापर्यंत आता एकी नाही हे दाखवायसाठी बैठक होती. आता तुम्ही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघितलं, ज्यावेळी ओळीचा माणूस जांभुळीच्या पाहुण्याकडे बघतोय त्यावेळी त्याला कळतंय पानवणचा पण माणूस इथं दिसतोय. 3 गावातल्या लोकांना मग कळतंय काळजी करून पूर्णाची पण माणसं आपल्या बरोबर आहे. विश्वास, मग माणसाच्या मनात विश्वास येतो. विश्वासला उभी धाकधूक लागायला लागते. कुठं एखाद्या ठिकाणी जाऊन आलं वाटायला काय होणार आहे, काय होणार नाही. ती चाचपणी करताना विश्वास गावगाव फिरून त्यांनी बघितलं, चाचपणी स्वतःसाठीच करून बघितली. मग आता कुणाला तरी बळीचा बकरा दुसऱ्याला द्यायचा प्रयत्न करणार, काळजी करू नका. चाचपणी त्यांना चांगलं कळलंय तर ते गावात फिरल्यावर काय होत आहे, कारण कुकुडवाड गट हा ते स्वाभिमानी गट आहे. मला मी 20 वर्ष बघतोय, जसं 20 वर्ष आणि अगोदरचे कैलासवासी खिशावर दत्ता मामांपासून शेवटी मी आणि अभय दादा वेगळे नाही, एका कुटुंबातले एका घरातले. राजकारणामध्ये काही गोष्टी घडत असतात, एका कुटुंबातले एका घरातले खशा बापूचेच आम्ही दोघं पण नातो आहे ना. मामा आहे म्हणजे नातो आहे आणि हे मुलगा आहे, मी भाचा आहे. एका कुटुंबातले आम्ही सगळी मंडळी, आम्ही एका घरातले एका कुटुंबातल्या. त्यांच्या कालखंडात पण त्यांनी गट तरी हलवून दिला नाही. आणि 20 वर्षात मी राजकारण बघतोय, 20 वर्षात मी आल्यापासून 4 इलेक्शन मध्ये कुकुडवाड गट कधी हलला नाही. काय व्यवस्था तुम्ही बघितलं असेल, कुठल्या पण काळात कुठल्याही प्रसंगी गट हरला नाही. आणि त्यामुळं जगातलं काही जरी झालं तर कुकुडवाड गट हलवायचा नाही आणि तुम्ही सगळे हलवून देणार नाही. देणार नाही का तुम्ही हलवून? कारण तुम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते. या गटामध्ये ज्या ज्यावेळी परकीय आक्रमण आलं त्यावेळी या तालुक्यातल्या या गटातल्या लोकांनी एक ठरवलंय, काही जर झालं तर आजोबा आजीनं पंजोबांना आपल्याला एक सांगितलंय की आपल्या परड्यात झाड लावा. मगाशी परड्याचं नरड्याचं तुम्ही बोलला मगाशी बाळासाहेब, खरं आहे. तर आपल्या दारात जर झाड लावलं, आपल्या परड्यात जर झाड लावलं तर ते झाड आपल्याला कशाला नाही उपयोगाला. विचार करा बांधून, एखाद्या दारात झाड लावायचे आजोबाजोबा आणि काय सांगायचे की मला जरी नाही सावली मिळाली ती माझ्या पोराला सावली मिळेल, माझ्या नातवाला कधी फळ खायला मिळेल. आणि ह्यातल्या कशाला नाही उपयोगाला आलं तर मधुभाऊ किमान जाणार तर उपयोगाला येतात नाही. आपल्या झाड आपल्याला जाणार किंवा दुसऱ्या दारात झाड आपल्याला जाणार येणार, कधी उपयोगाला येत नाही. त्यामुळे कृपा करून कुठले गैरसमज मनात ठेवू नका. आज मी आपल्याला अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय, या बैठकीच्या निमित्त एक मेसेज जावा, या संदर्भातली बैठक होती. विक्रम सर, कुणाला सुद्धा बाजूला ठेवून गटबाजी करायची कुठली कोणाची भूमिका कधीच राहणार नाही. मसोडमध्ये तुम्ही बघितलं की तुम्ही होतात मसोडमध्ये, त्यामुळे कुठली गटबाजीचा काही विषय नाही. सगळ्याच्या संदर्भामध्ये सगळ्या गटासाठी आज मनोज दादा, परवा मी, देशमुख साहेब, नितीन काका, आम्ही सगळे बसलो होतो. तिथे भूमिका ठरल्या.
सगळ्यांनी एका दिलाने एका विचाराने लढायचं आहे. साधारण शेवटी विक्रमचं कोणीतरी थोड्या थोड्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायला लागणार आहे. शेवटी आता मी एकट्याने कोणी म्हणून मी आंधळीचं पण मीच बघतो, बलवडीचं मी बिदाचं पण मी बघतो, मी आणखी कुठल्या पण बघतो, मी आपल्या तालुक्यापुरतं बोलतोय. तिथं सगळ्यांनी थोडं थोडं वाटून घेतलं तर मग कुठल्या अडचणींनी या भावनेतनं पार्टीच्याकडे बसून आपले काही विषय होते. कार्यकर्त्यानं कृपा करून कोणी हातबल व्हायची गरज नाही. सत्ता बित्ता काय काळजी करू नका, सत्तेमध्ये आपण सुद्धा आहे. आणि आपले नेते अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. साधं नुसतं ठरवलं कुकुडवाड गटातले अभयदादा परवा नितीन काकांना सांगितल्यावर थोडंसं कोण फिरतंय काय, 50 लाख रुपये त्यांनी या गटात दिले त्यांच्या खासदार फंडात. एका खासदाराला 5 कोटी फंड असतो, त्यातले 50 लाख एका गटात दिले. आणि मान तालुक्यामध्ये एका वेळी त्यांनी 1 कोटी रुपये दिले. म्हणजे मला एकट्याला 50 लाख जसे गटात दिले तसे मनोज दादाला देशमुख साहेबांना 50 लाख दिले. जवळजवळ 1.5 कोटी रुपये आमच्या तिघाच्या सांगण्याने या इलेक्शनमध्ये आत्ता त्यांनी दिले. इलेक्शनच्या अगोदर 1.5 कोटी रुपये ह्या गटात. आणि खटावमध्ये पण तेवढेच दिले. त्यांनी सांगितलं तिकडे आमच्याकडे बाकीच्या सगळ्या तालुक्यात पैसे वापरायला लोक आहेत, तरी व्यवस्था आहे, पण मानमध्ये आज व्यवस्था नाही. तर जवळजवळ मान खटावमध्ये 1.5-2 कोटी रुपयाचा निधी दिलाय. आणि त्याची कामं भूमिपूजन पण 1-2 इथं गंगोतीवाले बसले, आगासवाडीवाले बसले, शेनवडीवाले आले. त्या सगळ्यांच्या गावामध्ये 10 लाखाचे, शेनवडीत तर 15-20 लाख रुपयाचा निधी मिळालाय. ही निधी मिळालाय आणि या सगळ्याच्या शुभारंभ आपण आचारसंहिता लागायच्या आपण ती भूमिपूजन पण कामाची करतो 1-2 दिवसामध्ये. मी आपल्याला एवढंच सांगेन, इलेक्शन हे इलेक्शन असतं. आणि एचके सर नेहमी आम्हाला सांगतात, आमचे गुरु आहेत तिथे 2-3 कदम सर, एचके सर गुरु बसले आमचे, एलडी आहेत, पीडी बनसोडे गुरु आहेत, हे सगळे आम्हाला शिकवले म्हणजे इलेक्शन हे रक्त न सांडता लढलेले युद्ध आहे. त्याच्यात फक्त रक्त सांडायचं नाही, बाकी जे जे करावं लागेल ते ते करायची इलेक्शनमध्ये सुभाषचंद्रांना तयारी ठेवायला. आणि तुम्हाला वडजल करणं माहिती आहे. एकदा आम्ही देसाई कुटुंबातले, खशाबापूच्याच कुटुंबातले आम्ही पण आहे. एकदा इलेक्शन म्हणून लागल्यावर आणि इलेक्शनला उतरल्यावर हितच काय सातारा सुद्धा माझा भाऊ 2.5 मता निवडून आला तिथं बरं. आज तेवढं आता खशाबापूच्या कुटुंबातली 2 माणसं, अनिल देसाई आणि अभयदादा जगताप, दोघं मिळून इलेक्शन लढणार आहे आणि एकत्र लढणार आहे. त्यामुळं मी त्यांना एवढंच सांगेन, उगं बाहेरचा दुसरा तिसरा कुठला पाठवूच ना, एकदा लढाईच करायची. तर खऱ्या गोऱ्यांबरोबर नुसत्या नावाच्या गोऱ्यांबरोबर. काही लोक म्हणली ना की 5 महिला लढणार आणि सगळी आलं होतं, वाचलं होतं ना, त्याची महिला लढाई असं मी म्हणणार नाही. पण जर करायचं असलं तर त्याने एकदा घरातल्यांबरोबर लढायला हवे. मग एकदा कुणाकडे काय आहे आणि कुणाच्या किती डेअरिंग आहे हे एकदा माणसं बघतील. मी जास्त काही ह्यात बोलणार नाही. मी गोंदावलेमध्ये राहिलो होतो उचलून जाऊन एकदा उभा, आणि त्यावेळी पण मी सांगितलं ते मुख्यमंत्री आलेत माझ्यावर सगळे. आणि मागे सुद्धा मागच्या वेळेस बरेच मंत्री मागच्या वेळी पण आले होते सभेच्या वेळी, बऱ्याच वेळा इथं आले. आज सुद्धा त्यांच्याकडे मंत्रीपद स्वतःकडे आहे, मुख्यमंत्र्याला आणायची गरज पडायची नाही. त्यामुळं त्यांनी जर हिंमत असली तर तसं इलेक्शन एकदा करावं. तशी तयारी आमच्या दोघांची आहे आणि अशा तयारीने आम्ही इलेक्शनला उतरलोय. एवढाच मला संदेश या निमित्तानं द्यायचा आहे. बाकी कार्यकर्त्यांना माझ्या हात जोडून विनंती आहे, कृपा करून गावातलं आजच्या आपापसातलं जे काय असेल ते सगळं काढून टाका. राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी घडत असतात. शेवटी लक्षात ठेवा, 25 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही कधीही कार्यकर्ता मरून दिला नाही. दाखवा तुम्ही सुभाषना एक सुद्धा कार्यकर्ता गटातला मरून दिला नाही. या गटातलाच नाही, या तालुक्यातली छोटी मोठी जी कार्यकर्त्यांची फळी घेऊन आम्ही बाहेर पडलो. सरपंच साहेब तुम्ही मला प्रश्न बोला, एक सुद्धा कार्यकर्ता आम्ही मरून दिला नाही. ठीक आहे, त्याला लय काय मिळालं नसेल, पण मरण्यापूर्वी चमचावर जिवंत राहण्या एवढं पाणी आम्ही नक्की दिलंय. एक सुद्धा सगळी लोक इकडे तिकडे पळाले. तुम्ही बघितलंय आपल्या कुकुडवाड गटातला एक तरी पक्षप्रवेश झालाय. एखादा लय अडचणीमुळे गेला असेल, काहीतरी मी अडचण म्हणजे काय तर त्याच्या मग पोलीस केस आहे. एखादा मंत्री माझ्या घरात मी काही 2 नंबरचं काम बरं का सावंत साहेब, त्याचा 2 नंबरचा धंदा आहे ना, ते एवढाच भेटीने गेला.
अख्ख्या तालुक्यात लोक बाहेर पडताना दिसतात, पण या गटात एक तर गेला कोण? एक सुद्धा गेला नाही आणि एक सुद्धा जाणार नाही. बाहेरची सुद्धा जी गेलेत, जसं म्हणतात शेण खाली पडलेलं परत उचललं ना का ती थोडी माती घेऊन बाहेर येते. काही जी इतर गटातली सुद्धा गेलेत ती सुद्धा माती बरोबर घेऊनच परत येणार आहे. आणि ती सगळी परत प्रक्रिया तुम्हाला येणाऱ्या 2-4 दिवसात दिसेल. काही ना काय आशाने गेलेत, कशाने गेलेत. मी सांगितलं मसवडमध्ये माळी समाजाच्या माझ्या काही बांधवांना, अरे बाबांनो, त्यांच्या घरातली 4 जण जर सोडले तर इथल्या कुठल्या समाजावर मी बोलतच नाही, पण ते जे नेहमी सांगत असतात की माळी समाजाचा मी म्हणजे बोलत असते, एका समाजात बोलते, बाकी विक्रम सर इतर कुठल्या समाजाने येतच नाही. त्यांनी छाती वाट ठेवून आणि कुलस्वामीला स्मरून सांगावं, गोरे सोडला तर एक सुद्धा माळी कुठं नोकरी लावलं नाही, एका सुद्धा माळ्याचं भलं केलं नाही, एका सुद्धा माळ्याचा माणसानं गाडी घेतली नाही, बंगला बांधला आहे का? बघा, आहे का तुमच्या बघण्यात? त्यांच्या समाजाचं नाव आहे. समाजाचं नाव फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायचं, समाजाच्या कार्यकर्त्यासाठी किंवा ओबीसी पॅटर्न फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बोलायचा. कुठल्याही ओबीसीला मदत केली नाही. कुठला आहे का एखादा लोणारी समाजाचा कार्यकर्ता मोठा केला आहे का तुमच्या आजूबाजूला? या 4 गावात आहे का? युवराज पाटील आहे का? वळीचे एखादा गाडी घेऊन फिरतोय बोजा, एखाद्याने हॉटेल काढले, एखाद्याने बंगला बांधलाय, नाही एक सुद्धा कार्यकर्ता. आणि लय असे कार्यकर्ते सांगेल, वेगवेगळ्या समाजातले, धनगर समाजात सांगेल, लोणारी समाजात सांगेल, माळी समाजातले पण सांगेल की ज्यांना मी मदत केली. फक्त समाजाचं नाव, लोकांचं नाव फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापरायचं. कृपा करून बांधवांनी या गोष्टीला बळी पडू नका, बोलू नका. हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बोलतात. कधी सुद्धा कुठल्या कार्यकर्त्याचं काम केलं नाही. मी जसा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 24 वर्ष डायरेक्टर आहे, तसे 5 वर्ष ते डायरेक्टर होते बँकेचे, होते की नाही? दाखवा त्यांना माझ्या पोरगा नोकरी लावलाय, हाय का? लावला का बँकेत? नाही लावला. त्यावेळी तालुक्यातलीच नाही, बाहेरची लावली, तालुक्यातल्या काही बोलता येईल. म्हणजे काही गोष्टी आज ही इलेक्शनचं रणधुमाळी नाही विक्रम सर, सुरू होईल त्यावेळी कळेल. त्यामुळे आज मी एवढंच बोलेन, खऱ्या अर्थानं गोरगरीब माणसांना उभं करणार, आपुलकीनं वागणार हे कुटुंब आहे, आमचं घर आहे. कारण आम्ही सुद्धा सुरुवात खशाबापूच्या या घरातनं लहानातनं मोठं होऊन सुरुवात केली आम्ही कार्यकर्ते. मी एवढंच सांगेन, या घरानं कधी कुणाला, बरोबर ना बनसोडे सर, कधी परके पण दिला नाही. या घरानं माणसं उभं करायचं काम केलं, चुली पेटवायचं काम केलं. कधी आम्ही कुणाच्या 1 रुपयात कशात मिळले नाही, आम्ही माणसं उभं करायचं काम केलं. आणि याच्या जोरावर मी आज सांगतोय, काही पण होऊ द्या, नुसतं कुकुडवाड गटच नाही हो, कुकुडवाड गट हे काय एवढं स्वप्न घेऊन आम्ही काम करतोय. काही पण करू दे, त्यांनी काही पण होऊ दे. मसवडमध्ये मागं पण अडचण होती, मसवडमध्ये लोक काही बोलले असू द्या, काही जरी झालं तर तुम्ही बघितलंय गोंदावले गटात सुद्धा अनिल देसाई एकदा जिल्हा परिषद होता ना, निवडून आलो तो गोंदावल्यात पण जाऊन. हा सुद्धा वज्रमुठ करून जशी आपण आपल्या गटात नेतेदेखी केली, आज मी आणि अभयदादा झालोय, तिथं सुद्धा मार्डी गटात हा सदाशिव काकांचा आम्हाला केला आहे. आणि मार्डी गटामध्ये मनोज दादा पोळ त्यांच्या कुटुंबातली सीट यावेळी आमच्या बाजूला लढते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून लढते. त्यामुळं गोंदावले गट आणि कुकुडवाड गट आणि मार्डी गट काही धक्का आम्ही जाऊन देत नाही. 3 गट ते पहिले सांगतो आणि त्यांनी किती पण नाचले. आजपर्यंत काय पंचायत समिती आम्ही असल्याशिवाय कधी त्यांची आली नव्हती. आली होती का? मागा जेवढी मी काँग्रेसमध्ये त्यावेळीच आली होती, ती पण चिठ्ठी आली. त्यामुळं 6 सीट काय झाल्या तरी आल्याशिवाय राहत नाही पंचायत समितीच्या. आणि 5 वर जरी आलं ना तर चिठ्ठी आपण झाल्याशिवाय राहत नाही, ही पण तुम्हाला माहिती. त्यामुळे